वेलकम टू क्युरियस कोड. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा असेच व्हिडिओज बघत राहण्यासाठी. अनेक स्टुडंट्सनी मला कमेंट सेक्शनमध्ये म्हटलं होतं की त्यांना PICT, PCCOE आणि VIT या कॉलेजेसचे कंपॅरिझन हवे आहेत. तर आज मी तो व्हिडिओ घेऊन आलेलो आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण व्हेरियस क्रायटेरियाजच्या बेसिसवर या कॉलेजेसला कम्पेअर करणार आहोत. ऑब्व्हियसली हे तिन्ही कॉलेजेस पुण्यातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील काही बेस्ट कॉलेजेसमधून येतात. त्यामुळे इथे H2H कॉम्पिटिशन होणार आहे आणि हा व्हिडिओ नक्कीच फार इंटरेस्टिंग ठरणार आहे. इयर ऑफ एस्टॅब्लिशमेंट पॉईंट ऑफ व्ह्यू PICT आणि VIT हे दोन्ही कॉलेज 1983मध्ये एस्टॅब्लिश झाले होते, तर PCCOEचं इयर ऑफ एस्टॅब्लिशमेंट 1999 आहे. NIRF रँकिंगकडे बघता PICTची NIRF रँकिंग ही 200 to 250च्या मधात येते. PCCOEची NIRF 2020ची रँक ही 197 आहे, तर VITची NIRF रँक आहे 165. NIRF रँकिंगकडे बघता VITची या फील्डमध्ये बरीच लीड आहे. पहिल्या नंबरवर VIT येतं, त्यानंतर PCCOE आणि थर्ड नंबरवर आहे PICT. अकोमोडेशन फॅसिलिटीजकडे बघता PICT आणि PCCOE या दोन्ही कॉलेजमध्ये तुम्हाला इन कॅम्पस हॉस्टेल्स मिळतात, बट ऑन अदर हँड VITचे हॉस्टेल्स आउट ऑफ कॅम्पस आहेत आणि तिथे फी फार जास्त असल्याबरोबरच इतर इश्यूजसुद्धा आहेत. स्टुडंट इंटेककडे बघता PICT आणि PCCOE या दोन्ही कॉलेजचे अंडर ग्रॅज्युएट ॲन्युअल स्टुडंट इंटेक ही 660 स्टुडंट्सची आहे, तर VITची ॲन्युअल इंटेक ही 1140 स्टुडंट्सची आहे. डायव्हर्सिटी पॉईंट ऑफ व्ह्यू 2018-19मध्ये PICTमध्ये 95 स्टुडंट्स आउट ऑफ स्टेट्सचे होते, PCCOEमध्ये 52 स्टुडंट्स आउट ऑफ स्टेट्सचे होते, तर VITमध्ये 513 स्टुडंट्स आउट ऑफ स्टेट्सचे होते. त्याचबरोबर VITमध्ये 85 स्टुडंट्स आउट ऑफ कंट्रीचे सुद्धा होते. तर क्लिअरली एक्सपोजर आणि डायव्हर्सिटी पॉईंट ऑफ व्ह्यू VIT या तिन्ही कॉलेजेसमधून विनर ठरतो. इथे ऑलमोस्ट 50% स्टुडंट्स हे आउट ऑफ स्टेट्सचे आहेत, म्हणजे तुम्हाला फार चांगले एक्सपोजर हे कॉलेज देऊ शकतं. या कॉलेजेसच्या फॅकल्टी रिसोर्सेसकडे बघता PICTचं नंबर ऑफ स्टुडंट्स टू फॅकल्टी रेशो आहे 22:1. PCCOEचं नंबर ऑफ स्टुडंट्स टू फॅकल्टी रेशो आहे 19:1, तर VITचं नंबर ऑफ स्टुडंट्स टू फॅकल्टी रेशो आहे 20:1. म्हणजे तिन्ही कॉलेजेसमध्ये डिसेंट लेवलपर्यंत फॅकल्टी रिसोर्सेस मेंटेन्ड आहेत. या कॉलेजेसच्या ग्रॅज्युएशन पर्सेंटेजकडे बघता PICT आणि PCCOE या दोन्ही कॉलेजेसचं ग्रॅज्युएशन पर्सेंटेज फार चांगलं आहे आणि ते अबोव्ह 90 आहे. या फील्डमध्ये VIT थोडं मागे आहे. VITचं ग्रॅज्युएशन पर्सेंटेज अबोव्ह 80 येतं. या कॉलेजेसच्या प्लेसमेंट पर्सेंटेजकडे बघता या तिन्ही कॉलेजेसचं प्लेसमेंट पर्सेंटेज अबोव्ह 80 असून ऑलमोस्ट सेम आहे. त्यामध्ये असलेलं डिफरन्स फार स्लाईट आहे आणि ते इव्हन कम्पॅरेबलसुद्धा नाही आहे. म्हणजे प्लेसमेंटसाठी तुम्हाला तिन्ही कॉलेजेस इक्वल अपॉर्च्युनिटीज प्रोव्हाइड करू शकतात. आता आपण या कॉलेजेसमधील मुलांना मिळालेले सॅलरी पॅकेजेस कम्पेअर करणार आहोत. सर्वात आधी तर मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की पॅकेजेस कम्पेअर करताना आपण नेहमी मीडियन सॅलरी पॅकेज कन्सिडर केलं पाहिजे, कारण हायेस्ट सॅलरी पॅकेजेस हे फक्त 1 किंवा 2 स्टुडंट्सना मिळत असतात. दॅट्स वाय मीडियन सॅलरी पॅकेज इज मिनिमम व्हॉट यू कॅन एक्सपेक्ट. तर PICTच्या मुलांना मिळालेलं मीडियन सॅलरी पॅकेज होतं 6.5 लाख पर ॲनम. PCCOEच्या मुलांना मिळालेलं मीडियन सॅलरी पॅकेज होतं 3.5 लाख पर ॲनम, तर VITच्या स्टुडंट्सला मिळालेलं मीडियन सॅलरी पॅकेज होतं 4.5 लाख पर ॲनम. इथे तुम्हाला PICTच्या स्टुडंट्सला मिळणारं मीडियन सॅलरी पॅकेज जास्त दिसत असेल, कारण PICTमध्ये फक्त 3च ब्रांचेस आहेत, कम्प्युटर इंजिनिअरिंग, IT आणि इलेक्ट्रिकल. त्यामुळे PICTचं मीडियन सॅलरी पॅकेज थोडं हाय जातं, बट याचा असा अर्थ बिलकुल नाही आहे की PCCOE आणि VITमध्ये तुम्हाला चांगले पॅकेजेस मिळणार नाही. या कॉलेजेसमध्ये इतरसुद्धा ब्रांचेस आहेत, त्यामुळे या कॉलेजेसचे मीडियन सॅलरी पॅकेजेस तुम्हाला कम्पॅरेटिव्हली कमी दिसतील. तर आता फायनल वर्डिक्टमध्ये मी हे सांगेल की जर तुम्हाला कम्प्युटर इंजिनिअरिंग, IT आणि इलेक्ट्रिकल या तिन्हीमधून एखादी ब्रांच घ्यायची असेल तर तुम्ही PICTला प्रिफरन्स देऊ शकता, कारण PICTमध्ये फक्त या 3च ब्रांच असल्यामुळे तुम्हाला तिथे बेनिफिट होऊ शकतो. ऑन द अदर हँड जर तुम्हाला एक्सपोजर, डायव्हर्सिटी आणि एखाद्या हायली रेप्युटेड कॉलेजमधून इंजिनिअरिंग करायचं असेल तर VIT इज द बेस्ट प्लेस फॉर यू. VITची NIRF रँकिंगसुद्धा फार चांगली आहे, तर तुम्ही या कॉलेजला प्रिफर करू शकता. सो
फायनली जर तुम्हाला कम्प्युटर इंजिनिअरिंग आणि IT ह्या ब्रांचेस घ्यायच्या असेल तर तुम्ही PICTचा प्रेफरन्स देऊ शकता. अदरवाईज तुम्ही सर्वात आधी VITचा प्रेफरन्स द्या, त्यानंतर PCCOE आणि त्यानंतर PICT. आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. जर तुमचे काही सजेशन्स असतील तर ते तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये देऊ शकता. तुम्ही मला इंस्टावर फॉलो करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. फायनली थँक्स फॉर वॉचिंग.